नमस्कार, रामकृष्णारी. माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे. माझे नाव लक्ष्मी. मी आज तुम्हाला श्री नर्मदा पुनरेवाखंड पूर्वार्ध मराठी अनुवाद वाचून दाखवणार आहे. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. अध्याय 153. आदित्येश्वर तीर्थ महात्म्यवर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय वाच. तस्य वानांतर चान्यद्रव तीर्थ मनोत्तमं तस्य संदेशनादेव मुच्यतेन पातकैनरहा. मनुष्याचे मार्कंडेय बदलले. त्यानंतर अत्युत्तम रवी तीर्थात जावे. त्याच्या केवळ दर्शनाने मनुष्य पापमुक्त होतो. या आदित्य तीर्थात जो मनुष्य स्नान करून सूर्यदेवाचे दर्शन करतो, स्वतः सूर्यदेवाने त्याचे जे फल सांगितले आहे ते तुम्ही ऐका. त्याच्या कुळात कोणी पुरुष 16 जन्मापर्यंत अंध, मूक, कुरूप, निंदित, नखाचा होत नाही. दादचित्रक म्हणजे एक प्रकारचा त्वचारोग, कुष्ठरोग, गोलाकार चट्टे, खाज आदी सर्व रोग 6 महिन्यात निश्चिंश नष्ट होतात. पूर्ण त्या देवाचे चरित्र मी ऐकले आहे. राजश्रेष्ठ, त्याच्या संक्षिप्तपणे कथन करणे असंभव आहे. त्या तीर्थात जे दान सूर्यदेवाच्या उद्देशाने विधीपूर्वक योग्य सदाचे ब्राह्मणाला दिले जाते त्याच्या पुण्यफलाचा अंत नाही. उत्तरायण दक्षिणायनाच्या प्रारंभी विद्युत कालात म्हणजे जेव्हा दिवस रात्र समान असतात तेव्हा चंद्रग्रहणात सूर्यतीर्थात दानाचे फल उत्तम असते. हे भरत वंशोत्पन्न राजा, संक्रांती देवनिमित्त हव्य व पितृनिमित्त कव्य दोघांचा समुद्र जलप्रमाणे अंत नाही. ज्याने जिथे जिथे हवन केले आहे त्याला त्यावेळी यथायोग्य सर्व फल देणारे सूर्यदेव आहेत. सूर्यनारायण पुन्हा पुन्हा 7 जन्म फल देतात. चंद्रक्षयात शतवर्षापर्यंत व संक्रांतीत व्यतिपात योगात अनंत फल प्राप्तिवाद. राजा युधिष्ठिरने विचारले, पूज्य रवी तीर्थ अतिशय पुण्यतीर्थ का मानले जाते? मला विस्ताराने सांगावे. ते ऐकण्यास माझे कान अति उत्कंठित आहेत. श्री मार्कंडेय म्हणाले, राजा, तुम्ही लक्षपूर्वक श्री नर्मदेच्या उत्तर तटावरील सर्व रोगविनाशक उत्तम आदित्येश्वराचे महात्म्य ऐका. पूर्वी कृतयुगाच्या प्रारंभी वशिष्ठ महर्षी वंशातील वेदशास्त्र पारंगत जाबाली नावाचे ब्राह्मण होते. त्यांचा सत्यशील व उत्तम मनाची पतिव्रता पत्नी होती. एकदा ऋतुकालात प्राप्त झाल्या पतीजवळ जाऊन ती म्हणाली, प्राणात माझा ऋतुकाल आहे. मी तुमच्या सेवेत उपस्थित आहे. पुत्राची अपेक्षा करणाऱ्या माझ्यासारख्या कामिनीचा तुम्ही प्रीतीने स्वीकार करा. असे सांगितल्यावर ब्राह्मणाने म्हटले, प्रिय, आज मी व्रतबंध असल्याने तू जावेस. यापेक्षा दुसऱ्या ऋतुकालात मी तुझा प्रेमाने स्वीकार करेन. त्याप्रमाणे दुसरा ऋतुकाळ प्राप्त होता ती पुन्हा उपस्थित झाली. हे भरत वंशोत्पन्न राजा, ब्राह्मणाने पुन्हा ते व्रतबंध असल्याचे समजले. अशा प्रकारे वारंवार त्या ब्राह्मणाने तिचा स्वीकार केला नाही. ती सौंदर्यवती पतीच्या व्यवहाराने निराश झाली. अति दुःखकरी होऊन ती अनशयाने व्रत करून मरण पावली. त्या ब्राह्मणाने ऋतुकालात समागम न केल्यामुळे भ्रूणहत्येचे पापाने तो कृश झाला व त्याचे घाणेंद्रिय गळून पडले व त्याचे सर्व पाप नष्ट झाले. कुष्ठरोगाने व्याप्त निज शरीर पाहून दुःखी होऊन तो श्री नर्मदा तटावर आश्रयास गेला. सूर्यदेवाला आरोग्यासाठी प्रार्थना करावी असा मनात विचार करून त्या ब्राह्मणाने अन्य ब्राह्मणांना विचारले, ब्राह्मण, हे उत्तम सूर्यतीर्थ कुठे आहे ते मला सांगा. त्या विचाराने त्या तीर्थक्षेत्री जाऊन मी शुद्ध भावनेने शुद्ध मनाने तप करीन. ब्राह्मण म्हणाले, श्री नर्मदेच्या उत्तर तटावर आदित्येश्वर नावाचे सर्व रोगविनाशक सूर्यतीर्थ आहे. जर तुम्ही तिथे जाऊन जाऊ इच्छिता तर. काही न विचार करता ब्राह्मणांनी असे सांगितले. तो ब्राह्मण तिथे जाण्यास उद्युक्त झाला. प्राणपीडा देणाऱ्या भयंकर रोगाने व्यस्त झाल्यामुळे जेव्हा तो तिथे जाऊ शकला नाही तेव्हा त्याने विचार केला, त्रिभुवनात ब्राह्मणाचे सामर्थ्य प्रसिद्ध आहे. ब्राह्मणाने देवादिदेव श्री शंकराला लिंगपात केला होता. ब्राह्मणाने समुद्र शोषित केला होता व वाढणाऱ्या विंध्याचलालाही थांबवले होते. तेव्हा मी सुद्धा इथेच राहून महान तप सामर्थ्याने आदित्येश्वर नावाच्या सूर्याला या क्षेत्री आणेन असा प्रथम मनापासून निश्चय करून तो ब्राह्मण उग्र तपास प्रवृत्त झाला. तो वायूने सेवन करत
आहाररहित ग्रीष्म ऋतूत पंचाग्नीच्या मध्यभागी स्थित झाला. शरीर ऋतूत जलात तसेच वर्षा ऋतूत प्रावरणाशिवाय राहिला. अशा प्रकारे शतवर्ष अधिक काळ लोटल्यावर सूर्यदेव प्रसन्न झाले. श्री सूर्यदेव वदले, तू वर माग, तुझे कल्याण व्हावे. तुझ्या मनात काय इच्छा आहे, जे देण्यायोग्य नाही ते सुद्धा मी तुला देईन. तू मला सांग, उशीर करू नकोस. ब्राह्मण, तू यावेळी तपस्येत रत आहेस, तुला काय असाध्य आहे? जाबालीने सांगितले, देवे, जर आपण माझ्या संतुष्ट आहात व आपण वर देऊ इच्छिता तर माझी प्रतिज्ञा आदित्येश्वराच्या दर्शनासाठी आहे. देवेश व्याधीग्रस्त झाल्यामुळे मी चालण्यास असमर्थ आहे. म्हणून आपण मूर्तिधारी आदित्येश्वराच होऊन त्या शुक्ल तिथं स्थित व्हावे. असे सांगितल्यावर बहुरूपी देवश्रेष्ठ सूर्यनारायण सिनेर्भच्या तटा क्षणभरात अदृश्य झाले. राजा त्यावेळेपासून ते तीर्थ आदित्येश्वर नावाने संबोधले जाते. हे सर्व पापविनाश, सर्व दुःखहरण करणारे आहे. जो वर्षभर दर रविवारी नियमितपणे स्नान केल्यावर 7 प्रदक्षिणा घालून सूर्यदेवाचे दर्शन घेतो, त्याचे पुण्यफल ऐका. अग्नीत जसा कापूर नष्ट होतं तसे त्याचे गुप्तचर तसे त्याचे सुप्त गोलाकार चट्टे, दाद, चित्र, कुष्ठरोग, खाज आदी सर्व रोग त्वरित नष्ट होतात. भार्या, पुत्र तसेच धन या बाबतीत तो संपन्न होता. जो संक्रांतीला पितरांच्या उद्देशाने श्राद्ध करतो त्याचे पितृगण तृप्त होतात. सूर्यदेवच पितृदेव आहेत. अशा प्रकारे सर्व पापहारी, सर्व रोग विनाशक सर्वोत्तम देव आदित्येश्वरास जावे. सूर्यदेव पितृदेव आहेत. अशा प्रकारे सर्व पापहारी, सर्व रोग विनाशक सर्वोत्तम दिव्य आदित्येश्वराचे महात्म्य मी तुम्हाला कथन केले. हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील आदित्येश्वर तीर्थ महात्म्यवर नावाचा 153 अध्याय पूर्ण झाला. रामकृष्ण हरी. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण हरी. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.